शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रज्या का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रज्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलीय हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे, सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा, अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नांचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याचा बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतही वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्यांचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. आता बघा इथं एक समजण्याची गोष्ट आहे. त्यांनी त्या लोकांना एक काही संदेश दिला होता निघायच्या वेळेस सिद्धार्थ गौतमांनी.
का तुम्ही बा जर काही केलं तर सगळं काही ठीक होऊ शकते. तर त्यांनी तेच केलं त्या लोकांनी. तर शाक्य लोकांनी ते चळवळ उभी केली. चळवळ उभी केली, दोन्ही करला वाट मिटला. बघा, म्हणजे एक माणूस सांगून गेला का तुम्ही जर काहीतरी केलं बा तर यामध्ये बदल होऊ शकते. असंच कोणत्याही देशामध्ये, या पृथ्वी तलावावर अनेक देश आहेत आणि या देशामध्ये जर एखादं जर वातावरण बिघडलं असेल, दूषित झालं असेल आणि जर त्या वातावरणाला चांगलं करायचं असेल, नागरिकांनी जर ठरवलं तर सगळा बदल हा घडू शकते. मग ते कुठेही असू द्या, तो बदल जर चांगला असेल नक्कीच होतो तो, आणि हानिकारक असेल तर हानी मग होणारच आहे. म्हणून या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. भगवान बुद्धांच्या धम्माची गरज आहे. हे कालही होतं, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार. त्यानंतर त्यामध्ये अधिक एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे का आता बा तुम्ही याच्यामध्ये राहण्याचं काही गरज नाही, तुम्ही चालले जा, आता सगळं निपटलेलं आहे. पण सिद्धार्थ गौतमांनी तसं केलं नाही. त्यांनी पुढचा प्रवास चालू ठेवला आणि हे सगळं ऐकल्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी ठरवलं का बा या मुळापासून ह्या समस्येला कसं निपटवायचं, यासाठी आपण अजूनही प्रयत्न केला पाहिजे. तर पुढे आहे, सिद्धार्थ म्हणाला लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. त्यानंतर आहे नव्या परिस्थितीतील समस्या. कोली आणि शाक्य यांनी केलेल्या समेटांची त्या परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्राज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिले आहे काय? काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोली यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे.
या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल, जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल, प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. म्हणजे जुन्या ज्या प्रस्थापित तत्त्वज्ञान आहे त्याच्यामुळं या समस्या काही आत्महत्या सुटल्या नाही, मला नवीन शोधून काढावं लागेल. म्हणून त्यांनी या प्रवासाला सुरू ठेवण्याचा निर्णय केला. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल, प्रत्येक गोष्ट स्वतः तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. भगवान बुद्ध हे सायंटिस्ट होते, म्हणून त्यांना जगामध्ये फादर ऑफ सायन्स म्हणतात, विज्ञानाचा बाप. भगवान बुद्धांनीच विज्ञानाचा सखोल असा संशोधन केलेलं आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि जगामध्ये जेवढेही आज नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला बघायला मिळते ते भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावरच निर्माण झालेलं आहे. आणि त्यांनी या जगाला जे संदेश दिलेला आहे, जो मार्ग दाखविलेला आहे तो अतुलनीय आहे. त्याच मार्गाच्या आधारावर संपूर्ण जग आज शांततेच्या मार्गावर चालत आहे. जेव्हा जेव्हा कुठेतरी युद्ध होते गावामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, तेव्हा भगवान बुद्धाला आठवलं जाते या जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे. आणि म्हणून त्यांना शांतीदूत म्हणतात. आजही काही शांतीदूत प्रत्येक देशामध्ये कोण ना कोण तयार करते, शांतीदूत पाठवत असतात. जाबा शांततेची वार्ता पाठवा. तर जगातले पहिले शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर यानंतर प्रथम खंड भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात. भृगु ऋषींच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्ष्यांप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरिणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. पण जणू काय ते मुंग्यांची वारुडेच झाली आहेत. दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात.
इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुद्धी मारून राहतात. त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली. परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते. बघा, सोडलं त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम सोडून राहिले. पण हे तपासण्याची सुद्धा हिंमत पाहिजे ना, म्हणजे बुद्धी पाहिजे ना. बुद्धी तेवढी का हे बरोबर आहे हे चूक आहे का नाही, का ते समजण्यासुद्धा तेवढी हे पाहिजे ना. नाही तर एखादा माणूस आयुष्यभर तिथंच रेंगाळत राहते, तिथंच घुमत राहते, गोल 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 गोल, मार्गच नाही सापडत तिथंच. बघा, पण सिद्धार्थ गौतमाकडे तेवढी बुद्धिमत्ता पहा किती प्रगल्भ होती का इतक्या मोठ्या महाऋषीला त्यांनी तिथंच का समजलं मला कुठपर्यंत आहे तुम्ही. तिथून ते निघून गेले. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार कालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्यांचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूरांचे ध्येय आहे. तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती याचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस. तू जे म्हणालास तेच तर तुझे निश्चित उद्दिष्ट असले तर तू ताबडतोब विद्य कोष्टास जा. आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात
परत गेले, ते आपल्या तपोवनात परत गेले. यानंतर 2 सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलारकाला मुनींचे वसतिस्थान शोधावयास निघाला. आलारकालाम त्यावेळी वैशालीच राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीच पोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलारकालामाकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलारकालाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस. आलारकालाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपण सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय? आलारकाला म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे श्रोतुश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकाला म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलारकालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. बघा, आनंदित झाला. आता हाही त्यांनी आलारकालामाकडे त्यांनी ते सगळं समजून घेतलं. त्यानंतर बघा, म्हणजे हे काय आहे माहीत आहे का, एक स्टेप आहे हे. जसं एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्याच्या अंगात रक्त नसते ना, रक्त कसं ते त्यांना रक्त चढवावं लागेल म्हणते, नाही तर मरतील हे. मग ते रक्ताची बॉटल लावते, असं ते तोडते आणि ते रक्त डायरेक्ट जाते अंगामध्ये, डायरेक्ट नाही घेता येत. त्याला बरोबर ते प्रमाणामध्ये थोडं थोडं अंगात जाते, मग प्राण येते अंगात, मग जीव वाचते पेशंटला. हे असंच आहे. डायरेक्ट वाचतं म्हणून नाही समजत, ते थोडं घ्यावं लागते, हळूहळू धम्म श्रवण असं हळूहळू घ्यावं लागते, सलाईनसारखा, आणि मग जीव वाचते. अरे बाप, वाचला बापा जीव, लक्षात. डायरेक्ट घेतलं तर मग ते डोक्यावरून चाललं जाते पूर्ण. हे टॉनिक होय ह्या मेंदूचं, हा मेंदूचं टॉनिक आहे हे. आणि ह्या टॉनिकमुळे काय होते, माणसाचं पूर्ण डोकं दुरुस्त होते आणि मग तो भटकत नाही. नाही तर मग अंगात येते ना, आहे का नाही, पुऱ्या झिपुट्या सोडून येते ना अंगात. हे टॉनिक आहे, हे पूर्ण डोक्यातलं भूत काढून टाकते. आणि ज्यानं हे टॉनिक घेतलं त्याचं भूत निघालं आणि त्याचा उद्धार झाला पिढ्यान पिढ्या. नाही तर आजही काही जण अंधारातच आहे. अनेकांनी स्वतः घडले, दुसऱ्या लेखाने पुरे बर्बाद करून टाकलं त्यानं. काही युवा पिढी बर्बाद झालेली आहे, भटकलेले आहेत ना, आणि एवढे भयंकर भटकलेले आहेत का त्यांना काही अजून मार्गही नाही सापडला. या देशामध्ये भगवान बुद्ध आहेत, त्यांना नावही माहीत आहे, पण यांच्याकडे आहे बा मार्ग, याच्यावर ज्याला शंका आहे अजूनही.
आणि ज्यांना माहीत आहे का हा मार्ग योग्य आहे बा, ते जाणून त्यांना सांगत नाही, कारण त्याचं दुकान बंद होईल ना. भगवान बुद्धाकडे जाणे म्हणजे दुकान बंद करणे होय. भगवान बुद्धांनी या जगामध्ये खूप मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? अगोदर फक्त काहीतरी सांगण्याचा अधिकार फक्त एकाच समुदायाला होता. भगवंतांनी क्रांती केली आणि तो पुरं बंधनं सोडून टाकलं याचंवालं वर्णवादी व्यवस्थेचं. भगवान बुद्धाच्या संघामध्ये कोणी असू द्या, सगळ्यांना समान संधी आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे. बघा, समान संधी. कोणी बी आला संघामध्ये प्रवेश करू शकतो, त्या समुद्रामध्ये तो विलीन होऊ शकतो आणि धम्म शिकून तो धम्म सांगू शकतो. इतकं स्वातंत्र्य आहे आणि हे कुठंच नाही दुसरीकडे. म्हणून त्यांना असं वाटलं, अरे हे तर सगळ्याला घेऊन राहिले, अच्युताने घेऊन राहिले, शूद्राने घेऊन राहिले, सगळ्यांना घेऊन राहिले बा, आणि ह्याच्यामुळं तर आमचं सगळं दुकान बंद होऊन जाईल. म्हणून बुद्धाले कमी लेखा, भगवान बुद्धाला कमी लेखा, त्यांना कमजोर करा, त्यांना संपवा या देशातून. खूप प्रयत्न केला, संपले नाही. पुन्हा क्रांतीनं उफाडून 14 ऑक्टोबर 1956 रोजी पुन्हा क्रांतीनं बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्स्थापित केलं. एकदम ताकद वाढवली धम्माची. बोधिसत्व होते बाबासाहेब. आणि आज तेव्हापासून पुऱ्या भारतभरामध्ये धम्म इतका ताकदीनं वाढला. आता संपणे नाही, आता थांबणे नाही, आज वाढतच आहे. नवीन नवीन लोक अभ्यास करू आता धम्माकडे वळत आहे. घरामध्ये वापस येत आहे. जे भटकलेले होते ते पुन्हा आपल्या घरामध्ये येत आहे. ओरिजिनल घर हेच आहे, धम्माचं घर. आणि हे त्यांना जाणीव होत आहे आता. कांबा किती अंधारामध्ये होतो. आता बरेच लोक जागृत होऊन अभ्यास करून जे भटकलेले होते त्यांना मार्ग सापडला. आता ते आपल्या घराकडे परत येत आहे. काही रस्त्यामध्ये आहे, थोडंसं अजून तरी शिकवा लागल, त्याला रस्ता दाखवा लागल आणि मग ते पुन्हा येतील, अधिक येतील. आणि जेव्हा संपूर्ण लोक आपल्या घरामध्ये परत येतील तेव्हा या लोकांचा सुजलाम सुफलाम होऊन जाईल, प्रगती होऊन जाईल. त्यांना खरा मार्ग सापडेल, त्यांना शांती लाभेल आणि त्यांना खरं स्वर्ग काय असते हे त्यांना घरामध्ये जोपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत त्यांना खरा स्वर्ग मिळणार नाही. इथेच स्वर्ग आहे. हे भारतभूमी ही स्वर्गाची भूमी आहे. या स्वर्गाला पुनर्स्थापित करण्याकरता, त्याला नवीन दिशा देण्याकरता, पुन्हा तयार करण्याकरता तुम्हाला संपूर्ण लोकांना घरामध्ये वापस यावं लागेल. आणि जेव्हा वापस येसाल तेव्हाच तुम्हाला खरा प्रकाश दिसेल, तेव्हाच तुम्हाला शांती लाभेल आणि तेव्हाच तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील. सुखकर्ता दुःखहर्ता भगवान बुद्ध आहे. पण ते सुखकर्ता कसे आहेत आणि दुःखहर्ता कसे आहेत याचं विश्लेषण सांगायचं म्हणजे पंचशील पालन केल्यानं आपल्या जीवनामध्ये सुख येते, नाही केलं तर दुःख येते. सरळ आहे. गणपती कोणाला म्हणतात? गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. गणपती भगवान बुद्ध आहेत, त्यांना गणपती म्हणतात. भगवान बुद्धांना ओरिजिनल गणपती आहे. आता त्यांच्या बाजूमध्ये जे हत्ती असतात, भगवान बुद्धांच्या जेवढे लेण्या आहेत मोठमोठ्या, त्या लेण्यांमध्ये 2 साईडनं हत्ती भगवंतांना वंदन करत आहेत, सोंड झुकून असे चिन्ह आहेत. कुठे कुठे असे नमस्कार करताना म्हणजे सोंड असं उंच करून भगवंतांना अभिवादन करताना हत्तीचे चिन्ह आहेत. कुठं खाली चालताना आहेत. जे हत्तीचे चिन्ह भगवान बुद्धांच्या लेण्यावर होते त्यालाच काही हे करून त्याला मोठं करण्यात आलेलं आहे, त्याला गणपती म्हटलं गेलेलं आहे. पण खरे गणपती भगवान बुद्ध आहेत. हा इतिहास माहीत नाही लोकांना. महामायांचं विद्रुपीकरण
दुर्गादेवी, महालक्ष्मी, जेवढे देवा बनलेला आहे, पौरादेवी, मरीमाय, जेवढे बी देवा बनलेले आहे, हे महामायाचं विद्रुपीकरण आहे. भगवान बुद्धांची आई, सिद्धार्थ गौतम बुद्धांची आई यांचं बाकीच्या देवामध्ये विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे. ओरिजिनल जे आहे ते महामाया आहेत. यांनाच देवी म्हणायची, त्यावेळेस महालक्ष्मी म्हणायची. जेव्हा ते दान करायचे ना खूप सोनं नाणं लोकांना, तेव्हा त्यांना महालक्ष्मी लोक म्हणायचे, देवी म्हणायचे. ही त्यांची उपमा होती. आता हे जाणावं लागेल, समजून घ्यावं लागेल. टिकून जर हे वापस आले, बरोबर अभ्यास केला, तर ह्या सगळ्या गोष्टी समजतात, जाणता येते. गौरी, महालक्ष्मी, गौरी ही महाप्रजापती गौतमीचं विद्रुपीकरण आहे. आणि महालक्ष्मी यांचं ओरिजिनल नाव महामाया आहे. महामायालाच त्यांनी महालक्ष्मी म्हणायचे. असा हा इतिहास आहे. आणि आपण हा इतिहास हळूहळू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यानंतर समाधी मार्गाचे शिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची, समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेतील श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाची श्वसन नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेत 3 भाग पडतात. श्वास आत घेणे पूरक, 2 श्वास रोखून धरणे कुंभक आणि श्वास बाहेर सोडणे रेचक. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कलामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कलामांनी उत्तर दिले. आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्यांच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले. आलार कलामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्यांच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय. उद्दक रामपुत्ताने उत्तर तेच दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही.
आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहे, त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्यांची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती, ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास बिंबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याला ओचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते. बघा, एका बाबा एक ते समजून घेतलं त्यांनी सगळं, आणि हे सगळं समजून ते आता पुढच्या प्रवासाला निघाले. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.